श्रीहरी बाळकृष्णाने राक्षस मारले. वज्रराज नंदाला एकही अपत्य नव्हते. वृद्धावस्थेत जेव्हा यशोदेला अपत्य होण्याची आशा निर्माण झाली तेव्हा साऱ्या वज्रात आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या रात्रीच यशोदेला पण मूल झाले. परंतु त्यावेळे तर सर्व लोक एवढेच नव्हे तर यशोदा पण भगवंताच्या मायेने गाढ निद्रेत होती. जेव्हा वसुदेव यशोदेच्या मुलीला घेऊन गेले आणि श्रीकृष्णचंद्राला ठेवून गेले तेव्हा सर्वजण निद्रेतून जागे झाले. सर्वांना असेच वाटले की यशोदेला पुत्र झाला आहे. गोकुळात वाजंत्री वाजू लागली. मोठा उत्सव झाला. जेव्हा श्रीकृष्णचंद्र 6 दिवसांचा झाला तेव्हा त्याचा षष्ठीचा उत्सव साजरा केला गेला. त्या दिवशी त्याला बाहेर अंगणात आणण्यात आले. नंद काही लोकांना गोकुळाच्या रक्षणार्थ सोडून ज्येष्ठ व वृद्ध गोपांच्या बरोबर कंसाचा वार्षिक कर भरण्यासाठी याच दिवशी पहाटे बैलगाडीत दूध, दही इत्यादी भरून मथुरेला निघून गेला. याच वेळी कंसाने मुलांना मारण्यासाठी नियुक्त केलेली पुतना राक्षसीन गोकुळात आली. ती राक्षसीन मायेने हवे तसे रूप घेऊ शकत होती. त्यावेळी तिने देवीप्रमाणे सुंदर रूप घेतले होते. बहुमोल आभूषणे परिधान केली होती आणि एका हातात कमळ घेऊन ती फिरत होती. तिला बघून लोकांना असेच वाटले की साक्षात लक्ष्मीच आली आहे. कोणी तिला थांबविले नाही. ती सरळ नंदाच्या घरी पोहोचली. श्रीकृष्णचंद्राला माता यशोदेने एका पाळण्यात झोपविले होते. त्याने पुतणेला पाहिले आणि अशा तऱ्हेने डोळे मिटून घेतले की जशी झोपच येत आहे. पुतणेने आपल्या स्तनांना फार जालिम विष लावले होते. तिला वाटले होते की मुलांनी माझ्या स्तनाला तोंड लावताच ती मरून जातील. श्रीकृष्णचंद्राला मारण्याच्या विचाराने ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला मांडीवर घेऊन दूध पाजण्याच्या बहाण्याने त्याच्या तोंडात तिने आपला स्तन दिला. भगवान श्रीकृष्णाने पुतणेची दुष्टता ओळखली. त्याने तिच्या दुधाबरोबरच तिचा प्राण पण पिण्यास सुरुवात केली. यामुळे पुतणेचे सारे शरीर आक्रोश लागले. वेदनाने ती रडू लागली. तिने श्रीकृष्णाला सोडवू पाहिले परंतु भगवान तर असा चिटकून दूध पीत होता की तो सोडतच नव्हता. वेदनाने त्रस्त पुतना ओरडत तिथून धावू लागली. तिची सर्व माया नष्ट झाली. तिचे भयंकर रूप प्रकट झाले. काही अंतरावर जाऊन ती मरून पडली. पुतना श्रीकृष्णाला घेऊनच पळाली होती. गोपिका आणि गोप तिच्या मागे धावले. पुतनेच्या मृत शरीरावरून ते श्रीकृष्णाला उचलून घेऊन गेले. इकडे नंद मथुरेत कंसाला कर देऊन वसुदेवाला भेटला. वसुदेवाने त्याला सांगितले, गोकुळात उत्पात होण्याची भीती आहे. तुम्ही लवकर परतावे. नंद जेव्हा गोपांबरोबर परतत होता तेव्हा रस्त्यात त्याने कौसभर लांब रुंद भयंकर राक्षसीन पुतनेचा प्राणहीन देह पाहिला. इतक्या मोठ्या राक्षसनीला उचलणार तरी कोण? लोकांनी कुऱ्हाडीने तिच्या देहाचे तुकडे तुकडे करून अनेक चितांवर जाळले. भगवंताने पुतनेचे दूध प्यायले होते त्यामुळे पापिनी राक्षसीन असूनही पुतना मुक्त झाली आणि तिचे शरीर इतके पवित्र झाले होते की जळताना तिच्या शरीरातून खूप सुगंध येत होता. नंदबाबा गोकुळात परतला तेव्हा त्याला पुतनेच्या येण्याची बातमी कळली. श्रीकृष्णचंद्र ज्या दिवशी पहिल्यांदाच आपल्या आपण कुशीवर वळला त्या दिवशी यशोदेने मोठा उत्सव साजरा केला. त्याच दिवशी श्रीकृष्णाच्या जन्माचे नक्षत्र पण होते. उत्सवात गोप तसेच गोपिकांची खूप गर्दी होती. यशोदा मातेने श्रीकृष्णाला दूध पाजून एका छकड्याखाली पाळणा ठेवून झोपवले कारण तेथे एकांतात मुलगा सुखात झोपू शकत होता. काही मुलांना तेथे श्रीकृष्णाजवळ यशोदेने त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि स्वतः गोप गोपिकांच्या स्वागत सत्कारासाठी गेली. कंसाचा एक सेवक शक्टासूर होता. तो आपल्या मायेने दिसत नसे. गोकुळात तो आला आणि ज्या बैलगाडीखाली श्रीकृष्ण झोपला होता त्या बैलगाडीत घुसून बसला. त्याची इच्छा होती की बैलगाडीला जोरात दाबून पाड्याजवळ खाली झोपलेल्या श्रीकृष्ण दाबला जाईल. भगवान श्रीकृष्णाने राक्षसाच्या मनातील गोष्ट ओळखली. तो जणू काही भुकेने रडत आहे अशा प्रकारे रडू आणि पाय झाडू लागला. त्याचे लहान आणि सुकुमार पाय लागल्याने तो मोठा जड छकडा उलटून त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. छकड्यात लपून बसलेला शक्टासूर मरण पावला. बैलगाडीवर दूध, दही, तूप इत्यादीची बरीचशी भांडी ठेवली होती. ती सर्व भांडी घरंगळत खाली पडली आणि फुटली. दूध, दही चारी दिशांना वाहू लागले. बैलगाडीच्या पडण्याचा मोठा आवाज ऐकून सर्व गोप गोपिका तेथे धावत आल्या. माता यशोदेने बाळकृष्णाला पटकन कडेवर उचलले.
अशाच प्रकारे कंसाने पाठविलेला तृणावर्त नावाचा एक राक्षस एके दिवशी गोकुळात आला. त्या दिवशी यशोदामाई श्रीकृष्णाला मांडीवर घेऊन अंगणात बसली होती. भगवंताने राक्षस येत आहे हे ओळखून आपले शरीर खूप जड केले. माता यशोदा श्रीकृष्णाचे वजन सहन करू शकली नाही. मातेने त्याला मांडीवरून उचलून अंगणात जमिनीवर बसविले आणि ती घरातली कामे करू लागली. त्याच वेळी तृणावर्ताने मोठे वादळ निर्माण केले. इतकी धूळ त्याने उडवली की दिवसाच काळोख झाला. कोणालाही काही दिसत नव्हते. चारी दिशाने काळोख करून राक्षसाने श्रीकृष्णाला उडविले. आधी तर भगवंत थोडा हलका होऊन उडाला, परंतु वर आकाशात जाऊन त्यांनी दोन्ही हाताने राक्षसाचा गळा दाबला आणि खूप जड झाला. गळा दाबल्याने राक्षसाचे डोळे बाहेर आले. तो पळू पण शकत नव्हता आणि त्याला बोलता देखील येत नव्हते. शेवटी मरून तो गोकुळात नंदाच्या दारासमोरच दगडावर आपटून पडला. वरून पडल्यामुळे त्याच्या शरीराच्या चिथड्या उडाल्या. भगवान श्रीकृष्ण तर त्यावेळी देखील त्यावर पाय आपटून खेळतच होता. गोपिका त्याला आधीपासूनच शोधत होत्या, कारण वादळाच्या वेळी यशोदामाईने शोधूनही तो अंगणात मिळाला नव्हता. गोपिकांना त्याला राक्षसाच्या शरीरावर उचलून नेऊन माता यशोदेच्या हातात दिले.